शहरातल्या एका मोठ्या कंपनीत काम करणारा आदित्य, एक यशस्वी, स्मार्ट आणि इंग्रजी बोलणारा तरुण. तो आता खूप मोठ्या पोस्टवर होता. गाडी, बंगला, परदेश वाऱ्या, सगळं काही त्याच्या आयुष्यात होतं. पण एक गोष्ट मात्र तो मागे ठेवून आला होता, आपल्या गावी राहणारी आई. आई अगदी साधी होती, वय झालेलं, हातापायाला थोडा त्रास, आणि अजूनही मुलासाठी हरवलेल्या पत्रांसारखी वाट पाहणारी. तिची एक सवय होती, रोज सकाळी उठून मुलाच्या लहानपणीचे फोटो पाहत डोळ्यात पाणी आणणं आणि देवासमोर एकच प्रार्थना करणं. देवा, माझा मुलगा सुखी राहो. एक दिवस अचानक आदित्यच्या कंपनीत स्वयंपाक स्पर्धा ठेवण्यात आली, ज्यात सगळ्यांनी स्वतःचं बालपणातलं आवडतं जेवण स्वतःच्या हातानं बनवायचं होतं. आदित्य हसला. मी हे करू शकतो, मी तर आईचा डबाही विसरलो आहे, असा विचार करून तो थोडा गडबडला. तेव्हा त्याच्या एका सहकार्याने सुचवलं, तुझी आई आहे ना गावात, तिला बोलव. पहिल्यांदाच त्यानं आईला फोन केला आणि म्हटलं, आई, एक दिवसासाठी शहरात येशील का? मला तुझा पुरणपोळीचा डबा हवा आहे. त्या एका वाक्यानं आईचं हृदय आनंदानं भरून आलं. आई आली, पुरणपोळ्या बनवल्या आणि त्या एका डब्यानं आदित्यचं आयुष्य बदलून टाकलं. त्याला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला नव्हता, पण कंपनीच्या संचालकांनी त्याच्या डब्यातल्या एका पुरणपोळीच्या कागदावर लिहिलेला छोटासा संदेश वाचला. माझ्या हातच्या पोळ्यात केवळ पुरण नाही, माझं प्रेम, काळजी आणि आशीर्वाद गुंडाळले आहेत. ते वाचल्यावर पूर्ण ऑफिस स्तब्ध झालं. आदित्यचे डोळे पाणावले. त्यानं आईला पहिल्यांदा ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर मिठी मारली आणि म्हटलं, आई, मी तुझ्याशी खूप लांब गेलो होतो, पण तुझ्या डब्याने मला पुन्हा जवळ आणलं. शिकवण, आईचं प्रेम कधीही मागे राहत नाही. आपण कितीही मोठे झालो, कितीही यशस्वी झालो, आपल्या मुळांपासून, आपल्या आईच्या मायेपासून आपण वेगळे होऊ शकत नाही. आपलं खरं यश त्या छोट्या डब्यात दडलेलं असतं, जिथं केवळ अन्न नसतं, तर आयुष्याचा गोडवा असतो.